ऑनलाईन सट्टा रॅकेटचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश, 5 जण अटकेत. नाशिक शहर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत ऑनलाईन बेटिंग, सट्टा जुगार चालविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 54 बँक पासबुक, 25 एटीएम कार्ड, 26 सिम कार्ड, राउटर व इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे देवलाली परिसरातील मुख्य आरोपी अरबाज शेख याच्यासह इतर आरोपींना गंगा निवास, कळवण रोड, नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी विविध वेबसाईटद्वारे ग्राहकांकडून ऑनलाईन डिपॉझिट व विड्रॉवल करून सट्टा व्यवसाय चालवत असल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी नाशिक शहरात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी आदेशित केलं होतं की कॉल सेंटर्स, ऑनलाईन गेमिंग आणि सायबर रिलेटेड इतर जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी असे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं गोपनीय माहिती प्राप्त केली असता देवळाली नाशिक रोड परिसरामध्ये ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बेटिंग चालू आहे अशी माहिती प्राप्त झाली. त्या ठिकाणी सायबरची टीम रवाना करण्यात आली. त्या ठिकाणी त्या सदर इसमांचा शोध घेतला तर त्या ठिकाणी अशी माहिती प्राप्त झाली की सदर इसम हे नाशिक रोड परिसरातून कळवण या ठिकाणी शिफ्ट होऊन त्या ठिकाणाहून ते गेमिंग आणि बेटिंग चालवत आहेत. त्याप्रमाणे टीम कळवण या ठिकाणी गेली. कळवण या ठिकाणी त्या ठिकाणी 5 इसम मिळून आले. त्या 5 इसम हे वेगवेगळ्या 4 गेमिंग वेबसाईट चालवत होते आणि त्यांच्याकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 54 बँक पासबुक, 25 एटीएम कार्ड आणि 26 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड्स असे त्यांच्याकडून मिळून आले आणि त्यांच्यावर पुढील IT ॲक्ट आणि गेमिंग ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.